हॅलो फ्रेंड्स, मी आहे वृषाली. आज मी स्पेशली स्टुडंट्ससाठी बोलणार आहे. मॅथ्सची भीती कशी कमी करायची आणि मार्क्स कसे इम्प्रूव्ह करायचे. खूप स्टुडंट्स असं म्हणतात की मॅथ्स जमत नाही, कितीही प्रॅक्टिस केली तरीही समजत नाही. बट ऑनेस्टली मॅथ्स अवघड नाही, आपण त्याला अवघड बनवतो. सो टुडे आय विल शेअर 5 प्रॅक्टिकल टिप्स जे फॉलो केले तर तुमचे मॅथ्सचे मार्क्स डेफिनेटली इम्प्रूव्ह होतील. टिप नंबर 1, क्लिअर युअर बेसिक्स फर्स्ट. मॅथ्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय तर बेसिक्स. टेबल्स, फ्रॅक्शन्स, पर्सेंटेज, फॉर्म्युलाज हे स्ट्रॉंग असले पाहिजे. जर फाउंडेशन वीक असेल तर बिल्डिंग स्टेबल कशी राहणार. दररोज 15 to 20 मिनिट्स फक्त बेसिक्स रिवाइज करा. फॉर्म्युला एकदा वाचून सोडू नका. राईट इट, रिपीट इट, यूज इट. मॅथ्स इज नॉट अबाउट मेमरी, इट इज अबाउट क्लॅरिटी. टिप नंबर 2, प्रॅक्टिस डेली इवन इफ इट्स लिटिल. मॅथ्स हा सब्जेक्ट रीडिंगने नाही जमत, तो सॉल्विंगने जमतो. दररोज ॲटलिस्ट 5 to 10 सम्स सॉल्व केले पाहिजे. इवन संडेला सुद्धा ब्रेक घेऊ नका. कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन स्टडिंग 5 hours इन अ डे. थोडं डेली प्रॅक्टिस इज इक्वल टू बिग इम्प्रूव्हमेंट इन एक्झाम्स. टिप नंबर 3, अंडरस्टँड द कन्सेप्ट, डोंट मग अप. खूप स्टुडंट्स स्टेप्स रट्टा मारतात, पण पेपरमध्ये क्वेश्चन्स थोडे ट्विस्ट झाले की कन्फ्युजन झालं. सो ऑलवेज आस्क युअर सेल्फ की मी ही स्टेप का करतो आहे, हा फॉर्म्युला का अप्लाय करतो आहे. कॉन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. एकदा कन्सेप्ट क्लिअर झाली की 10 क्वेश्चन्स ऑटोमॅटिकली जमतात. टिप नंबर 4, सॉल्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. एक्झाममध्ये रँडम काहीही येत नाही, पॅटर्न असतो, टाईप्स असतात. प्रिव्हियस इयर पेपर सॉल्व केले की आपल्याला एक आयडिया येते. टाईम सेट करा. 1 hour मॉक टेस्ट सारखं सॉल्व करा. तुम्हाला कळेल की तुम्ही कुठे चुकता, कुठे स्पीड कमी पडतो. प्रॅक्टिस विथ टायमर इज इक्वल टू कॉन्फिडन्स प्लस स्पीड.